15 दिवस विचार करून आम्ही निर्णय घेतला होता की आता ना फिक्स आणि फायनलमध्ये आपल्याला ना फिरायला जायचं आहे. आणि नंतर आमचं अचानकच फिरायला जाण्याचं ठरलं आणि आम्ही सकाळी बॅग पॅक करून आम्ही आलो होतो स्टेशनवर. आणि नंतर आम्हाला तिथून जायचं होतं ट्रेन पकडून. आम्हाला जिथं म्हणजे आमचं जे स्वप्न होतं, आम्हाला जिथं जायचं होतं तिथंच जाण्यासाठी सगळे प्रवासी थांबले होते. आणि थोड्या वेळात ट्रेनही आली. आणि ट्रेन आली म्हणल्यास निवांत तरी कोणी बसणारच नाही ट्रेनमध्ये, कारण हे खात चालूच असतं. आणि मी कॅमेरा चालू केला होता आणि यांचं बघा हे काही चालू आहे. पण जाऊ दे, छान वाटत होतं, कारण खूप दिवसांना ना आम्ही दोघेही बाहेर फिरायला जात होतो. कारण दररोज तीच कामाची दगदग आणि ऑफिसचं आणि घरचं तेच रुटीन, याच्यामधून ना सुट्टी काढून आम्ही ठरवलं होतं की आपल्याला बाहेर फिरायला जायचं. आणि विंडो सीट म्हणल्यास आपण काही शांत बसणारच नाही आहे, त्यामुळे खिडकीतून डोकावून पाहणं आमचं चालूच होतं. आणि हे असे रूळ पाहून ना खरंच खूप मनाला छान वाटत होतं. आणि हे जे बोगदे आहेत ना ते बघून तर जे ट्रेनमधले लहान लहान मुलं होते ना, त्यांनी तर असा कल्लोळ चालू केला होता, त्यांची आरडाओरड चालूच होती. आणि म्हणजे आमचा जो प्रवास होता तो थांबला आणि आम्ही आलो होतो आम्हाला जिथं जायचं होतं त्या ठिकाणी. आता या बिल्डिंगला तर नावं काय आहेत मला काही माहिती नाही आहे, पण ना मला खरंच खूप छान वाटत होतं हे चित्र पाहून किंवा हे बिल्डिंग पाहून. त्यामुळे ना म्हणलं तुम्हालाही दाखवावं. आणि नंतर आम्हाला इथून जायचं होतं, म्हणजे जिथं आम्हाला पोचायचं होतं तिथं जाण्यासाठी. आणि हे ठिकाण तुम्हाला माहितीच आहे, ही आहे मुंबई. आणि हे मीच काय सगळ्यांनाच माहिती असेल की अशा मोठ्या बिल्डिंग बघितलं की मनाला खरंच छान वाटतं. आणि हे तर तुम्हाला माहितीच असेल. आणि नंतर आम्ही ना बोटीनं प्रवास करणार होतो. आम्हाला जायचं होतं अलिबागला. आणि नंतर मुंबईवरून आम्ही बोटीनं जाण्यासाठी निघालो होतो. आणि इथून ना ताज हॉटेल आणि आपलं गेट ऑफ इंडिया दिसत होतं. आणि तेच बाजूला जे हॉटेल आहे ना ते कोणाचं हॉटेल आहे ते कमेंट करून तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि थोड्या वेळाने बोटही सुरू झाली होती आणि मनाला खरंच खूप छान वाटत होतं, कारण इथं ना सगळीकडे म्हणजे दिवस मावायला आला होता आणि सगळ्यांची म्हणजे त्यांच्या ठिकाणी जाण्याची तयारी चालू होती. कारण आम्हालाही आमच्या ठिकाणी पोचायचं होतं, पण ना मला काही अशी घाई नव्हती की पटकनच जायचं. त्यामुळे आम्हाला ना हे सगळं व्ह्यू एन्जॉय करायचे होते. आणि तेच करत आम्ही निघालो होतो. तसं बोटीनं प्रवास केला होता 1-2 वेळेस, पण सूर्य मावळायच्या वेळेस केलेलाच नव्हता. आणि हा जो टाईम आहे ना तो खरंच खूप सुंदर होता, कारण सूर्य मावळायला दिवस मावळायला आलेला होता. आणि हे जे आहे ना ते थोड्या वेळात हे पक्षीही मध्य भागात आल्यानंतर या पक्ष्यांचा चिवचिवाट चालू झालेला होता. आता पहिल्यांदा मनाला खूप छान वाटलं की म्हणजे सगळेजण त्यांना असं कुरकुरे हे टाकत होते. आणि तेही ना खरंच म्हणजे त्यांच्या चालाकीने ना ते खरंच लगेच कॅच करत होते. आणि ते पाहून खरंच खूप छान वाटत होतं. पण नंतर विचारही आला की अरे आपल्याला तर हे बघून खूप छान वाटतं, पण हे दिवसभर काय खात असतील. पण मग नंतर थोड्या वेळाने समजलं की असं दिवसभर बोटी येत असतील आणि त्यातले प्रवासीही त्यांना काहीतरी खायला टाकतच असतील. त्यामुळे मनाला थोडं छान वाटलं. आणि नंतर दिवसभर खूप थकलो होतो प्रवासाने, त्यामुळे बोटीमध्ये चहा घेतला आणि चहा पीत हा सगळा व्ह्यू एन्जॉय केला. त्यामुळे ना आणखीनच छान वाटत होतं. आणि चहा घेतल्यानंतर माझा आणखीन कार्यक्रम चालू झाला, त्या पक्ष्यांना खाऊ टाकायचा. आणि तोच टाकत ना काय होत नाही माझं चालू होतं की माझे फोटो काढा, हे काढा, ते काढा, असं करा, तसं करा. आणि मला ना खरंच खूपच छान वाटत होतं. मलाच काय इथं जे काही प्रवासी होते ना तेही बोटीमधून म्हणजे जे बसलेले होते ना ते सगळेच उभा राहून फोटो काढायचं काम त्यांचं चालू होतं. कोणी फोटो काढत होतं, कोणी व्ह्यू एन्जॉय करत होतं, तर कोणी चहा घेत होतं, तर कोणी जे काही खायला भूक लागली होती ते त्यांचं सगळ्यांची कामे चालू होती. आमचं काय आम्ही खूप दिवसातनं इकडे जात होतो आणि
आमच्यासाठी हे सगळं नवीनच होतं. त्यामुळे ना आमचं एन्जॉय करायचं चालू होतं. आम्हाला ना खायचंही भान नव्हतं, पण आम्हाला हा व्ह्यू काय एन्जॉय करायचा होता आणि आमचं तेच काम चालू होतं. नंतर दोघांनीही आमचे दोघांचे फोटो काढून घेतले आणि नंतर आम्हाला जिथं उतरायचं होतं त्या स्टॉपला उतरलो. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.